बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या त्याला संपलं तुमचे मोबाईल बरं का काय यांचे आयला कसं लगीन ठरवायचं माझा अरे बघूया की तर अण्णा ती पाहुण्यात बोलवला आलाय का तर बघूया की त्या टाकू की त्याला तुम्ही ढकला आता मी बसणार नाही. अरे व्हायस काय लागा तुला लागा काय काळजी आहे का नाही बापाची कसा नशिबाने खेळ मांडला गाप टाकाल असं तर त्या नवरीच्या घरनं भेटलं म्हणजे कसं वाटल ठरल का माझं लगन अंगठ्या बघितल्या का हा, तर चेन बघितल्या का भेटलं की पळवून दिली पाहिजे पोरगी आपल्या तुम्ही नटलाय बी माझ्या आधी लगा नाही वाटत तुम्ही अण्णाचं बोला तवर हा. मला पैसे पेट्रोल टाकून येतो लगेच पैसे नाही तर काका गावला नाही अजून काका गावल्या हो आणि तुला येते गाडी येत नाही गाडी सोडा अण्णा हा. कुठवर आलाय पाहुणा झाली का तयारी तुमची तयारी तुम्हाला सांगतो सगळ्या भाऊकीतल्या सगळे तयार आहेत माणसंच घेऊन या म्हणजे गाडी का टक्कर आलाय वायर तुटल्या त्याला टाकी फुल आहे आमच्या घरा आधी तुम्हाला सांगतो का आम्ही सारखं पंपाचा एकदा फुल केलेले असते 2000 त्याला टाकले वायर तुटले पाहुण्यांचा फोन आलता हा. निघाले ती जवळ आली असतील हा. तयारी करा जावा लवकर जोरात तयारी केली एक नंबर तयारी केल्या पण सांगतोय पानपट्टी ही चौकशी करायला आली आणि जर तत्त एखादा पचाकला आमच्या घराच्या विरुद्ध ताणून मारेल आमच्या घराना घरंदाज आहे म्हणून सांगा बरं का अण्णा सांगा आपली जायची पाहुण्याला पण जरा आमच्याबद्दल चांगलं बोका नाही उगं तत्त गेल्यावर दिलं पडचाल तुम्हाला सांगतो तुमची सासरवाडी दे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला फेटा सगळी कपडे घेऊन तुम्हाला गेटवरच उभा करतो लागणार वेळेला जावा हा जावा आम्ही- सासरवाडी तुमची ना आता पाहुणी एकच होणार आहे ती आपली तयारी करा जावा आम्ही इथं जाऊन घरी तुमच्या तयारी करतो पण ती कुठं राहिली जवळ आले ती म्हटले ती आणि चौकशी करणार आहेत मग मला गावात थांबायला लागतं तयारी केली का मी थांबतो पाहुण्याला इथंच मी चौकशी का तुमच्या बस करणार होती ती ती कुठं पाहुणे आले त्यांच्या लांब फिरतो की मी म्हणजे विश्वास नाही तुमचा हा विचारलं उलट सुलट सांगड्या माया दाखाने एखादा सांगणार नाही हो बरं तुमच्या मान बघा काय करते जावा तयारी तर ती वायर जोडून घेतो काका दिसला का नाही 50 रुपयाची गरज आहे द्या की. एवढ्या अंगठ्या घातल्या. ऑनलाईन आहे आयफोन वापरतोय मोबाईल झालाय स्विच ऑफ बंद पडला असेल. काकाकडे म्हणा काकाकडे घेऊन देतो तुम्हाला वायर तुटले हो काकाला पाठवतो गाठ पडल्या मी जावा गॅरेजवर पाठवून द्या जावा जाऊ होय. असेल तर द्या की 50 काय मरतोय मी का बुडवतोय आम्ही काय घरंदाज घरा नाही द्या की जावा काकाला पाठवतो त्याला टाकूया आणि हुडकूया परश्या हा काका आहे काय काका हा त्याला संपलंय हा 50 रुपये द्या लगा पैसे मागतो घाणपड्या सकाळपासून गावात फिरतो पाहुणी यायला लागले म्हणून मी इथं बसलो या अहो मी पण त्यासाठी आलोय कारण तर आपल्या गावात लहानपणी नाचके कोणतं उलट सुलट सांगते लगीन मोडल आणि तू कशाला गावात फिरतो बघ म्हणत मग अहो मग माझ्या भ्यान सांगणार नाही ती ना म्हणून साठी त्यासाठी पाहुणे माग फिरायचे पाहुणे यायला लागले अण्णा म्हणला पण पाहुणे आले मग तू का जागा तेल टाकून घे जागे मग आता पैसे तुला द्या का परत पैसे आपला द्यायचे कुठं रे अहो, या गे काय घेऊन काय संघ घेऊन जाणार आहे त्याला नाही आता मी काय घरात 10,000 काय केलं बोंबुल नका पाहुणे येणार आहे ते आपला धिंगाणा बघून जाते माग तिकडे गाडी काय करून. घाणपड्याला कवा कळायचं रे हा काय नाही हा तेल टाकाय पैसे 10,000 रुपये काय केलं परवा दिवस द्या की आता या की 50 रुपयाने काय मानणार आहे काय 50 रुपये घेऊन माघारी कशाला दिल ते का बस कर तुझे सगळं चहा बी कोणाला पाजायला लागला तर असं एक 50 तेवढं खरं नाही का आपलं गावात मग आता पाहुणे आले आणि दुसरी मला मित्र मागते हो काका पण मित्र एक सकट आणून होतं पाहुण्या आणत नाही की पण चहा बी मागडला तर आता वाटोळ लगेच. करणारे असते मित्र मैदान तो
पण एक माणूस आणा ना अजिबात घरांदाज घरानं वाटतोय रोबाबदार घराना आपलं मित्र तुझं इकडे गावात बघ घरी बिरी आणलं ना एका कडाक्यात साळा करीन तो. आणत नाही हा मी दिसतोय ना घरांदाज घरात हा, नाही बघ, दिसतोय ना बघ. रोबाबात हा जाऊन ये लवकर दत्तर त्याला. मामा तुम्हाला सांगतो पाहुणी येणार आहे ती व्यवस्थित पिऊ नका काय नाही कोणतर पाजल तुम्हाला आणि खरं सांगचाल त्यांना त्याशिवाय मला काय करायचं अहो काका पाहुणे आले ती गावात आले ते पोर चौकशी करायला लागली होती पोरगा कसा आहे काय तुम्ही म्हणाय नाही मी चांगला एक नंबर पोरगा आहे राजबंड आहे घराना घरंदाज आहे हा काय तुम्हाला तोंड होतं का नाही काय बोलायला सांगितलं असेल की जरा थांबा की दिरी घ्या तुम्ही तिघं पण सारखंच आहे काय रागात सांगा काय रागात काय काय? काय म्हणला काय म्हणला विचार तुझं पोरग कसं आहे काय नाही तुमच्या घराण्याविषयी सांगत होतं हा काय सांगितलं अहो आहे ती कानपडी ती घालपडी नाही चांगला म्हणून सांगितलं घरांदाज घरा नाही म्हणून सांगितलं वट सांगितलं गावात अण्णा एका टोक्यात पाडेन तुम्ही परत सिनियर असला तर मला काय ते परवा नाही तुम्हाला सांगतो आमचं घरानं घरंदाज म्हणाय तुम्ही घाणपडे म्हणाल त्यांच्या पुढे म्हणून हे जाऊ दे, हे, तोंडात. जाऊ दे. पाहुण्याने काय म्हणलं घाण पडली ती. अहो चुकून बोललो बसा बसा खाली काकाला दम निघतोय का नाही कोणा सारखा उठून तावच आहे सारखा दोन शिव्या जरी दिल्या दोन चपला मारल्या तरी ग बसायचं जमूस तर हा उद्या पिवळा एखादा सांड्या हिंडायला लागलाय दमवलंय त्यानं मला बरं, चालू दे हा. होतय जरा चम नाही मारतो कशाला मानव राहू दे नवर देवाई लागायची आता त्याला काय मारतोय अहो ही टिंगल उडवायला लागले मला म्हणतोय मी मोटरसायकल मी जाऊन त्याला घेऊन येतो काय तुम्ही अन्नाला बोला की त्याला आणणार आहे का मी टिंगल माझी उडवल्या आणि याला म्हणलं जाऊ दे लई आता पाहुणे आले नाही जरी ते काय एखाद्यानं कोणतर पचाकला काय म्हणलं आणि मोडलं तरी ते आता रा तर मग असं करताय मोडलं म्हणजे डायरेक्ट मोडायला लागताय तुम्ही अरे मी कशाला मोडतोय मी ठरवायला लागलोय एखाद्यानं काय तर सांगून मोडलं तर आपला हार्ट मजबूत पाहिजे 10-100 लग्न मोडली तरी आपण हार्ट डाग मागलं नाही पाहिजे अजून बघा या पुरी अजून अरे तुला बघू. परशा काय दम धीर निघतो नाही घाण पड्या जरा दम की तुम्हाला काय डोसक्यात मेंदू अक्कल देताना तुम्ही कुठल्या लाईनीत उभा होता काय झालं घालायचं किलोभर सोनं अंगाव काय नाही जाय काय ठेवलंय घरात तुला दिलंय आहे घरात राहू दे की काडग्यातली सोनं ठेवले त्यात जायचं तर उतरणीला सगळ्या रानात पडले घालायचं ना अंगावर पाहुणे येणार आहे ती. ही बघून सोनं बघून तयार झाली पाहिजे पुन्हा ठेवून काय करायचंय सोन्याला नाही, असू दे की. ओरिजिनल आहे कोणा मागून आणले कोणा? हा ओरिजिनल म्हणजे लेखा घरंदाज घराला भिकारी आहे उद्या आम्ही घरांदाज घरा नाही नाही. अडाबिडा आहे काय मागून घालतोय रे आम्ही मी काय म्हणतो माहिती आहे? माझ्या संग जरा चला कुठे कोणतरी एक जण तर चला की बरं कशाला ती कोणाला विचारते चौकशी करते बघ हा जावी चल हा चल हा बघायला जाऊ दे बघून चौकशी करते मी असलो माग म्हणजे मग ती पुढची माणसं दाचकून काय बोलणार नाही आमच्या विषयी हा, तू एक काम कर तू काका संग इथंच काका थांब. तुम्ही सांगा. काका तोंडाला जरा आळा घाला नाही काय बोलत घराना घरंदाज आहे आपल्याला माहित आहे होय. बाहेरच्या गावातल्या माणसं भेटते आपल्याला परगावची भेट नसते ती बरोबर आहे. ताणतेली आपल्याला परत ना दत्रे मामा पाहुण्यापुढं काय बोलू नका पाहुण्या पुढे काय सुद्धा बोलू नका. समजा काका तुम्ही माझ्या अंगावर आला तसं का नाही दुसऱ्या अंगावर जाऊ नका तुमच्या अंगावर येणार आहे. आम्ही काय तुम्हाला भेटतोय बे? अहो, गमत केली म्हणून हा. ते कशा अंगावर आले त्यांच्या अंगावर जाऊ नका छत मारा काढतो तू राहू द्या, राहू द्या, राहू द्या. शांत घ्या, उद्या शांत उद्या घ्या. उद्या लगीन उद्या लगीन न असू नका जरा थांबा अण्णा तुमच्या पाया पडतो आम्ही दत्रे मामा आजचा दिवस काय आमच्या काकाला सांगा जरा समजून तुम्ही नाही, कारण सांगतो. तुम्ही टाकू नका मी टाकत नाही थेंब सुद्धा टाकू नका आपलं याचं लगेच जमल्याशिवाय मी टाकत नाही हा आणि काकाला म्हणून जरा तोंडाला आळा घाला काका शांतता घ्या शांतता घ्या जरा लय रागात बडकू देऊ नका आता लगेच प्रत्येक वेळेला भडकून चालत हा. नाही. पाहुणे आले ते म्हटलं आपण संयम ठेवला पाहिजे का नाही सारखा अंगावरच प्रत्येकाने संयमाने वागा हा सांगितलं चल ये, चल उठ चल जाऊ द्या पाहुणे ही गाडी घेऊ चल. जरा पाहुण्याची गाठ घेतो परशाला थांबू द्या हाय माय पैसे त्याला टाकतो कुठं कुठं पाहुणे जाते तिथं बघतो तिथं लांबून मी दिसलो का फुड बेटर राहते पोरं गोळा करून आणतो मी. एकदम पोरगो का मारामाऱ्या करायची देवी अहो, लग्नाला अहो लागणार अजून दम आहे का अजून ठरवू दे आपण जाऊन पोरगी बघायची मग तो कार्यक्रम असतो हे जरा दमा तरी पण तू काय कर माहिती बावकी पैसे आपल्या गेलं का नाही पाहुणं हा लांब जरा बारीक ध्यान भावकी नादाला लागत नाही आपल्या भावकीला माहिती आहे ही लागा परत ताणतेली गावातनं गावाला ताणते ती ना भावकी काय परखा कोण बोलतोय का बावकी आपल्याबद्दल नाही. वाईट तेवढं ध्यान ठेवू की आणि मला सांग संध्याकाळी फायटर भाऊच बी आहे हा, हा. त्याला पण केलाय तयार आहे दोघांनी केलाय ना यायला तयार, काय टेन्शन घेऊ नको. त्या दोघांनी तयार केलाय त्यामुळे फायटर भाऊचं पण काय नाही तरी पण ध्यान ठेवायला लागतं हो. हा मग बदलतोय जेवण बदल हा. दत्रे मामा हा 2 गालाचं काम खलास झाल्यानंतर ठरल्यानंतर ठरल्यानंतर मी घेणार हा हक्कानं मागून घेणार मी प्रत्येक वेळेला घेतोय का नाही चालतंय जाऊ का हा, चाल. सोडतोय बसा घे नमस्कार म्हटलं नमस्कार बोला की
मी काय म्हणतोय का आप्पाचा घराणा कसा आहे? आप्पा कोण आहे आपल्या गावात आप्पा दाढीवालं, बरं. गळ्यात चेन बिन आहे आणि त्यांचा धंदा सावकारकीचा आहे बरोबर त्याच्या आणि त्यांचा मुलगा आहे. तर बरं. त्यांना मुलगी, आता आमची मुलगी आहे बर ती त्यांना दावायची. तुम्ही कुठल्या गावचं? आम्ही आहे मसवडचं. हे बा मी काय बोलू शकत नाही. पोरगी तुमची आहे, तुम्ही बघायला आलाय, बर मला एकट्याला विचारून काय करून आलाय? बर घरंदाज आहे म्हणताय, ती मान्य आहे मला, बर पण ह्यात काय मी बोलू शकत नाही. असं का? बरं, चौकशी करा, 4 वेळा चौकशी करा, मला एकटं विचारू नका. अजून जरा फिरा वाटलंच तर. नाही बरोबर आहे. काय अडचण नाही, शेवटी लेख मध्येच काम आहे, हो 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 मी काय बोलू शकत नाही. चालते चालते येऊ का आम्ही मग? हा, चालेल. चला बसा. अरे, घे गाडी चला चालू कर. हा टाकला. ए, अरे, हे काय पैसे दिलेत काका आणि त्याला टाकूया आणि मग जाऊया की. त्याला नाही काय नाही टाकला टाकला की. घरपट्टी पाणीपट्टी भरायला नाही तेवढे. बरं बरं चालू आहे जरा बऱ्या. भाऊ म्हटलं नमस्कार, नमस्ते, जरा आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती. हो, बोला की. आप्पाच्या मुलांची, आप्पाची माहिती पाहिजे होती जरा. कारण कसं आमची मुलगी आहे, चांगला करा नाही. आमची मुलगी आहे, त्यांच्या मुलाला द्यायची आहे. बर बर बर. तर थोडी आम्हाला माहिती पाहिजे होती जरा. जरा बघा जमीन जागा जरा बघून द्या. हा जरा घराणा व्हायचा चांगला आहे, हा पण जरा घाणपडा बी आहे. असं का? हा बर चालते चालते चौकशी येऊ का मग करून आम्ही? हा चालतो येतो चला. बरं येऊ का मी पण? चालतं या. हॅलो हॅलो, आपा कुठं आहे? गावात आहे की ती पाहुणी आली ती म्हणते ती कोण काय गाव ना ती. अहो तुम्ही जरा चौकशी कराय कुठं आहे ती. पाहुणे आले, चौकशी करायला आले सगळे. एका पानपट्टीत विचारलं घरांचा कसा आहे म्हणून, तर त्याने सांगितलं घाणपाडा लय घराणा आहे म्हणून. त्याला एका डोक्यातच पाडतो. त्यांना म्हणाव ताणून मारेल त्या पाहुण्यांना, म्हणा एवढी चौकशी करायला तिथं तिथं जाय तिथं मग पाहुणे आली ती चौकशी. आधी घर बघा, पोरगीचा फोटो सुद्धा जावं ना ती घाणपडी. बरं आहे ते वर फिरायला लागले बाई इकडे पाहुणे चौकशी करत. यावर अंकवाडी त्यांना जरा समजून सांगा, आमच्या गावची रीती वेगळी नाही, ताणून मारेल म्हणावं आम्ही. जरा म्हणा की आम्ही हो, आता खाली गेले ते बघतो जाऊन मागणं. बघू नका तुम्ही, तुम्हाला सांगतो एक काम करा. हा सरपंच ती सगळी माणसं गोळा करून घेऊन हा. या त्यांना, त्या पाहुण्यांना पुढे घालून घेऊन या घरी. बरं बरं चालतंय. बघा अण्णाला फोन लावतो आणि अण्णाला सांगतो. हा हा फायटर कुठे गेला असला तर तिकडे जाऊ दे, त्याला तेवढं कळू देऊ नका. बरं बरं चालतंय. फायटर तेवढा आला नाही पाहिजे, बरं बरं त्याला सांगणार नाही मी, ती घाणपड्यामुळे आमचं मोडल. बरं अण्णाला सरपंचाला फोन लावतो आणि घेतो बोलवून. पानपट्टीवाला काय आपल्याबद्दल बोलला? म्हणला त्यांची चांगली चौकशी करा, जमीन विमीन आहे का बघा, घराना लय घाणपड आहे म्हणते ती. माणसं लागा येल मांडवाला चाललाय लागा, त्यांना काय कळत नाही लागा, निवळ घाणपडे. कोणा पानपट्टीवाल्यानं सांगितलं आपल्या घरांना बाद आहे म्हणून. कोणा सर पाहुण्यांनी त्याच्याकडे मी दावा नमुना पाहुणी पण घाणपडी सगळ्या गली बोल हिंडायला लागले ते आणि वर त्या पानपट्टीवाल्याला काय सांगायचं नाही सासूरवाडी जायची ती तसलीच असणार आहे. अण्णा द्या बरोबर अगं नावं ठेवत नाही, पण ती सगळ्या पानपट्टीवाल्याला ती गुटखामावाल्याला ह्याला त्याला विचारते ती. घाणपड्यात विचारते तुम्ही. मग त्यांनी सांगितलं आमचं घरान बाद आहे म्हणून. आता कोण काय म्हणते आणि कोण काय म्हणते, आपण काय त्याच्यावर लक्ष द्यायचं होतंय मोरती बघू ये. मग ते अण्णा ते आल्यावर त्याला त्यांना म्हण. पाहुणं नमस्कार. नमस्कार. आपा घर तुम्ही झालाय घर बघण्याला? हो 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 हो. चलाय घराकडे. नाही आमचा गडी तिकडे गेला या हा चौकशी करायला. कशाची चौकशी करता? ही सरपंच मी अण्णा साहेब आहे. आपासारखा तुम्हाला माणूस हुडकून सुद्धा भेटणार नाही. सांगतो आपल्याकडे जमीन जागा ढीगभर आहे, डोळं बर. झाकून पोरगी द्या तुम्ही. चौकशी बिवकशी करायला लागत नाही, आम्ही आणतो पोराला हुडकून त्या. असं का? हा तिथं पान पटवून आम्हाला सांगितलं की असं असं आहे म्हणून. काय सांगितलं? जरा पोरग बेंडाच आहे जरा. अहो, आप्पाचं घरानं घरंदाज आहे म्हणून काय काय लोक चिडते जळते मग ती गडी काय करायचा? ते आणतो काय मी हुडकून. बरं ठीक आहे मग चला चला. अण्णा या आप्पा हे काकाला जरा समजून सांगायची, कळत नाही बा, घराने आबरू घालवली पाहिजे. काय झालं? त्यांना म्हणतोय म्हशीच्या गळ्यात चेन असते की नाही, तसली चेन आहे, घाला म्हणतोय. कवा दावायची गावाला घाला की. आणि मला कशाला म्हातारपणी चेन घालाय, गाली चेला घाल म्हणा. मला नको, मला वजन मारायचं आहे घालून तसलं. मग सोनं पेटीवर नाही माझं. चेन म्हशीची आहे का सोन्याची आहे? सोन्याची चेन आहे, मोठी साखळी आहे. हो गाणं सोना अण्णा तुम्हाला सांगतो, आमच्याकडे विषय हार्ड आहे आमचा. हा? पण आम्ही काय म्हणतो, लय मोठेपणा करायचं ना. पण ते पाहुण्यांचं काय झालं?
यायला लागले पाहुणे म्हणून आम्ही आलो तर अहो, यायला लागले ती कुठं पानपट्टी कुठं पण इचरायला लागली ती असली कसली सासरवाडीची पाहुणे तुमच्या मग चौकशी करणारच की असे मग घरी यावं अहो, तुम्हाला इच्छा तुम्ही तुमचा विश्वास नाही बे. या साहेब परत काय तर अंगलट येईल चौकशी करणारच की व मग अहो चौकशी करू द्या की पण तुमच्याकडे चौकशी तुम्ही गॅरंटी घेतल्यावर कशाला चौकशी करायला लागत्या तुम्ही नुसतं आम्हाला दाखवून दिलं आणि ते आमच्या आबरू घालवायला सगळ्या गावात नेंडायला लागले ते आप्पाला घरानं कसा आहे ना आप्पा कसा आहे हा आता सगळी माणसं बघा की जरा फोन बिल करून या की म्हणा आम्ही सांगितलंय की. थांबलेली माणसं म्हणावी मी सांगितलंय काय हो ये लागलेत की घरानं जरा चांगला आहे म्हणून सांगा म्हण की सांगितलंय सगळं सांगितलंय तुम्ही बी जरा नवरा बायको जरा दावा की माय आमच्याबद्दल माझ्या एकुलत्या लेकराबद्दल काय होतं नातवाबद्दल हा म्हणून- सगळं तिरकत आम्हाला बोलत बघ, बसताय माझं किती गरीब हा? आहे बघा की जरा पोरग पण तुमचा आगाव आहे सगळीच आगाव आहे ती. तुम्ही आहे चांगलं म्हणून आम्ही हा पाहुणे देखत असं म्हणा चांगलं आहे मस्त म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो पाहुणे देखत काय अण्णा म्हणू नका कुरगुडी करू हा जुडतो आम्ही हा हा काय चुकला असं तर आम्ही माफी मागतो बरं होऊ द्या आमचं ऐकून घ्या आम्ही काय कोणाचं लगीन मोडत नाही पण तुम्ही जरा ते बंद करा मोठं बोलायचं मोठं कुठं बोलतोय अजून मोठं बोलणार आम्ही पाहुणे आले अजून बोललो मला सांगा पाहुणे आल्यानंतर जमीन म्हणलं 80 एकर जमीन आहे का नाही मान्य आहे का? गावाला माहिती आहे. मला- गावाला सगळ्या माहित आहे 1 लाखाची डाळिंब झाली 2 लाखाची माहित आहे का नाही काल विकलेली हे तरी आमचं आमचं माहित आहे का नाही सगळं पाहुण्याची तुम्ही सांगा ना समजून गावाला सगळ्या माहिती आहे तुम्ही काय आहे ती काय हो का? काय आहे ती मी काय म्हणतो माहिती आहे का त्यांना बोलवा एकदा असं इथं समोर बोलवा मग बघू ती हिंडायला लागली सगळ्या गावात नापरू घालू आम्ही. बरं येऊ द्या चौकशी केली म्हणून काय झालं करू द्या की पण कुणाला पण विचारायला देऊ तुमच्यासारख्या तुमच्याकडे जाऊन विचारले होते का नाही 2 मिनिटं मॅडम तुम्ही तुम्ही फोन करा की बोलवा ते अहो रस्ता गावत नसेल त्यांना म्हणून ती विचारत असतेली कुठं वय की जायचं. रस्ता पण तुम्ही सांगा की टाकून खुला असतेली हे. तुमच्या सासरवाडीच म्हणलं मला माहिती आहे एक गल्ली बोलून हिंडायला लागली तर ती. सांगा की तरी इथे इथं असं असं आहे सांगितलंय की हो मी त्यांच्या आधी निघाले ते यायला लागलेत रस्त्यालाच आहे ते विचारत असतील बरं मी काय म्हणतोय त्यांना जेवण बिवण तुम्हाला सांगतो येऊ द्या तर पाहुणे आधी इथं काय येऊ द्या. पाहिजे ते करतो आम्ही. हा. पहिल्यांदा काय हे नसतंय आणि हे बघा मॅडम तुम्हाला सांगतो पाहुणी पाहिली दही अन्नावर लक्ष देऊ नका जुळवा जुळीचं बोला तुमच्या गावची आहे ती मध्ये काहीतरी बोल सगळे जिम्मेदार तुमच्यावर तेवढी जिम्मेदारी घ्या मी सांगितले की. तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही बस हा अण्णा तुम्ही यात भाग घेऊ नका आणि ती पाहुण्याला कसं आहे पहिल्यांदा आलेत म्हणल्यावर त्याला पोळ्या बिळ्या असलं किंवा फो करून घालूया गे गोडवच हा. काहीतरी करायचं असतं आणि परत ना गेले का नाही आम्ही म्हणजे परत त्याला आले आम्ही त्यांना जेवण बिवण करतो आता नुसतं फव्यावरच बघायला आले ती फोटो तर दावलाय का असा चिकवाटपणा केला तर लय अवघड होईल मग का मटण बिटण आणा की जरा बघायला म्हटलं आमचे का काय गायला मटण आणत नसते दिवा गोडवा असतं. हा मटण आणूया अरे मटण कुठलं आणूया पोरगीचं फोटो दावला तू नको मटण मटण आणायचं का आणायचं घालायचं त्यांना अरे अजून तुझं ठरायच्या आधी तू सासरवाडीच्या बाजून बोलायला लागलाय करायचं आणि घालायचं मला मटण वाटतं- नको तुला सांग तू फव घालूया आणि परत आपण त्यांना मटण करू मला वाटत नाही लगीन होईल तुझं बाबा मटण कसं काय द्यायचं? आहे का मॅडम कसं कशाला बोलतोय? तसं म्हणताय हो का हो मी काय म्हणतोय मांडवाला येऊन चाललाय राहून देऊन का माझं आमचं नका नुकसान करायला लागलाय तुम्ही काय नाही तुम्ही काय तुम्ही जीव सुद्धा तोडू काळजी नका. करू मामा. मी काय म्हणतोय बरं का मटण नसतंय ना अण्णा पहिल्यांदा गोडवं करायचं असतंय परत नसतं मटण हा मटण नसतंय तुम्ही त्या पाहुण्याला माना परशा बघ बाबा आता कसं करायचं आण तुम्ही मटण बापू द्या 500 रुपये एका ठोक्यातच पडेल काय डोकं बिकं फिरलंय का काय कशाला मटण आणतो काय ए. करतो पहिल्यांदा पाहुण्याचं गोडवं करायचं तू असतं. माझी मी मटण काढीन की. अहो पहिल्यांदा साखर चारा घे साखर चारून लगेच मटण चारायचं ए ही काय आपल्याला संभळत नाही याचं राहू दे तसाच बेगर लागणार अण्णाला म्हणा तू आण तू माझ मी मटण तू आणणार आहे आमच्या विरोधात जाऊन लगा त्यांना येऊ दे फोटो दावला का तुला आता जाऊन चिरून बोलायला लागला म्हणजे ते पाहुणे आले मग राहू द्या राहू दे फोटो दावला का त्यांनी फोटो नाही लावला मग फोटो तर जाऊ दे की मग काय फोकाडच त्यांना खाद्याला घालतो का मटण बिटन पोरगी एक नंबर आहे पोरगी 1 नंबर आहे घेऊ आणि मटण फोटो दावा म्हणा फोटो दावा म्हणून त्यांना आमचे विश्वास आहे का नाही ही शोध आहे असं ते घ्या आणि मटण लगा येडा बिडा आहे का काय लगा येऊ दे पाहुणे बघू तुला काय देऊ खर्चायचं जवळ काय नसतंय ना पैसे असते ठिकाण पैसा पैसे नको का करावं पैसा काय काय करा ठिकाण असते तर नसते मी काय म्हणतोय पेटी भरलेले खाली खाट खाली ती पाहुण्याला जरा आल्यावर गोड बोला माणसं आधी माझ्यावर सगळी जळते ते काय करणार सांगा भाऊ कामच्या बद्दल काय सांगलं मोडलं म्हणजे काय कस तर घरापर्यंत द्यायला लागलाय पाहुणा ती पण सगळी गल्ली बोळात नाही हिंडायला लागलाय कुठल्या पानपट्टी अण्णासाहेबाचा फोन आलता ती सांगितलं ती घरानं बाद आहे म्हणून
ती पानपट्टीवाल्याला पानपट्टी काढायला होणार आहे गावात तुम्ही तसं केलंय जो आजपर्यंत गावात काय केलं अण्णा माझ्यावर फुकट आले ते कोणाचं काय ठेवलं का बोकाळ ठेवलं नाही कोंबडं ठेवलं आवाज नाही मागचं झालेलं होऊ दे की काय झालं असेल आले ते ते. आता आज सोय संबंधित कोंबड्यानं बोकडं काढायला लागलाय का सांगा की मॅडमला काय मी कशाला बोलतो कोणाला चांगलं बोला ना आमच्याबद्दल त्याची पानपट्टी संध्याकाळी वाड्याकडे देऊन लावतो आता जातो म्हणजे जरा शांत बसा, पाहुणे आले असतील उगं त्यांना ऐकायला जा. गाडीचा आवाज येतो बघ बरोबर गाडीचा आवाज येतो. काका गावात आपल्याबद्दल लय जळकू माणसं झाली तर बापू पाहुणे आली अरे अण्णा व्यवस्थित सांगा आणि आमच्या घराबद्दल जरा चांगलं चांगलं मोठं मोठं बोका हा म्हणजे बोला जरा सांगताल का नाही मग इकडे एक नातोय होऊ दे की पाणी पिण्याचं आपा या या राम राम पाहुणा राम राम. बसा पोरगाय म्हणून ए फवा बिवा कर गा हो बिहो काय नको. का जमीन दार हे सगळं दावा. हा तुमची किती एकर जमीन आहे हे सगळं दावा. तर हो आहेच की आमच्याकडे 80 एकर जमीन आहे घरानं आमचा घरंदाज आहे आणि काय पाहिजे तुम्हाला तोंडाला बोलून काय करायचं आहे. तुम्ही समक्ष राहणार चला दावा. अजून दोघ नाही चौकशी करतात गावात. अजून दोघ जण आहेत नाही ती बापू पोरगाय म्हणून सांगायची हो का ही नवरदेव आहे काय बघितलाय पण आम्हाला जमीन दाव. अण्णा कोणती बी आमची देखील आहे. तुमच्या सासरवडी दारू बिरुडी तर नाही ना आयला मला पण काय अनुभव नाही त्यातला बाबा. दोघं ती गायले त्यांनी एकच झालंय काय कळलं ना मला पण असू द्या परत आमची बायको रागाली. अजून दोघं कुठं आहेत त्या गावात फिरते ती चौकशी करा. बापू काय झालं मला काय वाटतं माहिती आहे का आधी घराला तर पाय लावून येऊन जायचं का गावात पण अहो चौकशी आता करायला? नवीन पद्धत दिली आधी चौकशी करते ती याच्या आधी तू भाग घेऊ नको यार तू लय डोकं चालवू नको थांब जरा मग आमचा आम्ही नेसतार तू आहो फव खाऊया आणि मग जाऊया की काय काय नको. तुमचं जमीन दावा घरदार दावा आम्हाला पटलं ठीक. पाहुण्या तुम्ही एक ऐकता का आता बसला ही घर आमचंच आहे अहो आहे घरदार पण आम्ही काय काही झाडावर राहतोय का तुम्हाला नाही तो. नाश्ता करा तुम्हाला जावतो ना घर तुम्ही जमीन दावा. आप्पा जमीन बघितली पाहिजे आम्ही. तुम्ही मस्त माता पाहुण्याला पहिल्यांदा जमीन दावायला लागतं कोणतरी सांगितलं जमीन नाही म्हणून आप्पाला असं मला वाटतंय. आमच्यावर तरी विश्वास ठेवा की अहो विश्वास तुमच्यावर आहे की आमचा. अहो विश्वास आम्ही तुम्हाला काय बोलू आहे म्हणून नका. तर त्यांना बोलवले फक्त मला एकच म्हणायचं आहे की जमीन घरदार आम्हाला दावा तुमचं घर मी बघितलंय 80 एकर जमीन आहे तुमचा पोरगा बी बघितलाय. हाय का नाही मान्य मला सांगा. गावात कोणी काय सांगितलं का सारखं जमीनच करायला लागले काय करायचं? कळलं ना बाबा. बरं चला जाऊ तू चला चला पाहुणं हाय पाहिजे ऑनलाईन आहे पाहिजे चला तरी पण बघा तुम्ही चला. आला अण्णा जरा अण्णा सर घेऊन जाऊ चला बाई जाऊ आपलं पट्टाच्या पट्टा दाखवूया त्यांना पुरा डाग अण्णा मी काय म्हणतोय ही दारू बिरुडी तर नाही ना ती मला तसं शंका यायला लागल्या मला. हिंडा राहिली गावात ना त्यांना काय खुर्ची घेऊन येऊ नको आपलं काम तर आपण करायला बरं, लागलं. असू दे, तुम्ही ठरवा माहीत झालं आम्ही येणार तू खुर्च्या घेऊन चला पहिला आपला संपर्क मुलीशी काय करायचं बाकी आहे? ती घ्या काय घेऊ खुर्ची घ्या खुर्ची काय राहणार मग काय खाली बसते ती माणसं पाहू घ्या चला तुम्ही बसा इथं आम्ही येतो त्यांना रान जाऊन हो का आता दार तर बघितलंय तुम्ही हो का ही जनावर आहे आपली बसा दोन खुर्च्या कशाला बसा घ्या तर तुम्ही सासरवाडी जाय म्हणलं होतं, आता तुम्हाला तर तुमची सासरवाडी आता हाय म्हणल्यावर परत ती पाहून काय म्हणतील पाणी घ्या नको नको पाणी नको. हो का ही रेड काय ती 2-3 ती खोंड आहे बर बर बर. आता शेतीमुळे आपला शेतीमाळ आहे की बरं नको तिकडे आता. जमीन बघायचे हो चला. जमीन बघा. चला दातर मामा सांगा पाहुण्याला काय आपलं आपलं किती किती आहे अहो यांच्या नादाला गावात कोण लागत नाही ए नको हे तुम्ही कोण आणलं पाहुणं. इस्टेट नको 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 राहू द्या परत सांग चला अण्णा पाहुणा पाणी पाणी नको नंतर घेतो पाणी. दत्तर मामा सांगा बुवा काय लागला होता आता सांगायला लागला होता ह्यांच्या नादाला कोण लागत नाही गुंडा आहे ती म्हणून सांगा म्हणून लागेल मॉडेल पाहुणे बिन दात्रे मामा चला चला
घ्या की पाणी नको पाणी नको. पाहुणा हा बोला. ती हिस्सा दिसतोय का तुम्हाला? हाय की. हा बघा 80 एकराचा पट्टा आहे बर. आणि ती झाड दिसतंय बारक, हाय की. त्या झाडाच्या पलीकडं बारक एक झाड आहे. हाय दिसतंय बारक. तुम्हाला सांगतो तत्वर आपला हिस्सा आहे. घराना घरांचा असा 80 एकर जमीन आहे. बर ठीक आहे. बांधावर बोकरीचं झाड आहे हाय की. तत्पर्यंत आपल्याचा हिस्सा आहे. हा ती मला झाड दावा चला. मोडलं अशा करणे काय झालं काय झालं काय असली पाहुणे असते तुम्ही का त्याला आता झाड दावायचं. मला नरडचा कुठं आहे झाड? पहिलं उठायला नव्हतं आता. उतरू. हा, पहिले झाड होता आता पाहिजे का नाही? मग मला पहिलं घेणार नाही माझ्या. हा ते आता झाड बघायचंय म्हणायला लागलाय. लगीन मोडलं तर ताणून मारेल, तुम्हाला गावात राहू देणार नाही. मला 2 ग्लास काम खालाय. कुणी आणलं यांना? तुम्ही सांगितले. मी सांगितलं होतं पिऊ नका म्हणून आणि पिवल्यावर येऊ नका म्हणून सांगितलं होतं. कशाला आला? कशाला आलो? पहिल्यांदाच कशाला बोलवून घेताय? मी त्यावेळेस न पेलेलं होतं, म्हटलं माझ्या बाजूने बोलतील जरा म्हणून बोलवलं होतं. पाहुणा रागाला येईल. चला तिकडं. पाहुण्यात आता तुला घाणपड्या काय कळतं का? ती पाहुणे आपल्या मुलाला बघायला आली. मग झाड मला बघायचं आहे. हा चला. हा, लवकर. काय बघायचंय? झाड बघायचं आहे मला. काटा काढते काटा काढते नमतं घ्या नमतं घ्या. काय नमतं घ्यायचा? झाड बघायचंय त्याला. त्याला जमीन बघायचंय का झाड बघायचंय? कळतं का? तुमची असली कसली माणसं ही असली आणल्यात तुम्ही असं सांगते काय पण. सरपंच त्या पाहुण्याला जरा समजून सांगा. जाऊ पुढे. काय समजून सांगा. झाड दिसतंय दाखवा की आता. भोकरीचं मला भोकर कसली आहे ती माहित आहे, बोरीचं माहित आहे, भोकर कशाला माहित आहे? अण्णा असले का आपल्याला तसली झाड करून आम्हाला बघायला मिळेल ना त्या ह्याच्या हे निमतानं. झाड ठेवलं नाही आम्ही बांधाला आमच्या घरानं घरंदाज. तुम्हाला सांगतो झाड सगळी तोडलेली. भोकरीला बोरा म्हणते तुम्ही. काय माहित कोणाला माहितीये दावा हे असलं बोल. त्याला जाऊया कसलं तर झाड याला आमच्यात भोकर म्हणते ती. हा होय तर डोसकच फोडेल तुमचा. माझ्या काय चुके बोकरीचं झाड पहिलं होतं. चला ती पाहुणा काय तर म्हण. चला तुम्हाला काय कळतं का? शांत घ्या शांत घ्या. पाहुणा बोला. हो का, हे भोकरीचं झाड आहे. बसा. काय तर तुम्ही गंडवता. झाड कुठलाही शेंदळ्याचं झाड आहे वाटतं. तुम्हाला झाडाला काय करायचं बारक्या पोरावानी? हितनं तिथं 80 एकराचा पट्टा हा बघा. तुम्हाला सांगतो आमच्या नादाला कोण लागत नाही आणि हितनं तिथपर्यंत आपली जमीन आहे. जेवढं दिसतंय का नाही तिथं जमीन आहे आपाची. बर ठीक आहे. तर एक काम करा. मी टेप आणलाय. ह्या टेपनं आपलं या टेप दिवसभर लागल. पाहुणा बापा. 80 जर काय हो पाहुणा कशाला असलं बारक्या पोरावानी? तुम्हाला सांगतो जमीन नाही तुम्ही मापा. एक नंबर काम झालंय आता आपा. रानमुजी आपण इकडे आता या, इकडे या. काय इथे वा. तुम्ही गावंडे आता काय जाताय? नाही 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 नाही. ह्या टेपनं आमच्या 80 एकर जमीन मोजायला म्हातारा होईल. अण्णा सांगा की पाहुणे तुमची कसली. रान मोजून दाखवलेलं बरं ह्या असतं रे. टेपनं मापा. हा ह्या टेपनं मापा रान. अहो दिवस जाईल पूर्ण. नाही नाही जा गेला दिवस. अहो त्यांची पोरगी द्यायची म्हणजे तुम्ही चौकशी करणार का नाही? रान करत आहे का नाही? सोन्यासारखं लिकरू मला द्यायचा आहे. पाहू ना सरपंच आहे मी या गावचा. माझ्यावर तर विश्वास ठेवा. नाही, तुम्हाला सगळ्या उत्तर विश्वास आहे. धावतो. यांचं घरंदाज तुम्हाला माहित नाही. यांचा गरम पंचायत यांच्या ताब्यात आहे. बर सगळं गाव यांच्या ताब्यात आहे. काहीच व्हायची होत नाही. बर. जा की पुढं. मग काय करूया मग? फोगा की जरा. ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे. तुमच्या नावा मग सरपंच सरपंच तुम्हाला कोणी विचारते गावात? सरपंच ताब्यात आहे असू द्या की, पण काय घ्या की मिठू. असू द्या. रान मापून काढा सगळं. चला अण्णासाहेब पाहुणे पाणी घ्या की. आपण रान मोजूया. घ्या पाणी. तुम्हाला येडे जाला यार टेप म्हणून मोज बसतावी. मोजायचंय. मी काय म्हणतोय पाहुणा आमच्याकडे ते उतार आहे ते तुम्हाला दाखवतो. हा 80 एकराचा. 80 अकरा उतार आहे. उतर कळलं का नाही? किती पाहुणी होती? अजून 2 पाहुणे आहे ती. अण्णा हा गावात तुम्हाला सांगतो तुमची सासरवाडी आहे ना, मला तर वाटत नाही बिगर याची असं. तसं म्हणा सगळी इडी जायची एक सुद्धा शाना नाही. मॉडेल लगीन तसं म्हणा. गावात निघायला लागली ते आमच्या आबरू घाल होता. बापू हा. उद्या घे उद्या घे. तुला काय आपा अरे फायटर बोललं का नाही?
कशाला मोडायचं आमचं कसा तर गप झालाय उदी पाहुणा जेवण करूया आणि उतारा जाऊतो आम्ही तुम्हाला घालवतो चला पूर्वीचं पोट तेवढा पाठवा आम्हाला लय डोक्याला टेन्शन येऊ नका. बरोबर आपण सांगितलेलं तिचं आहे गावायला हवा फोटो बर ठीक आहे. उतरल्यावर कळलं की सगळे चला मका ए ठीक आहे म्हणलाय कोणी बोलू नका चला ते मका बघा ए चला ठीक आहे म्हणते आता चला ला ला ली ला 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 ली ला 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 हे, ला ला ली ला 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 ली ला 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 काय झालंय मामा पाणी दिले का दे जाय उद्या दे जाय त्याला उद्या येऊन हे, ला ला ली ला 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 ली ला 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 एवढं का खुश हे, आहे मामा? ला ला ली ला 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 ली ला 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 हे, ला ला ली ला 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 ली ला 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 गाव कसा आहे चांगलाय चांगलाय. हा ना हा? जरा सांगा एक पाहुण्याला वजनात आता बघायला आले तर बघू दे तर आधी. वकील साहेब पाहुणा सीट किसकी मी हो का 10 एकराचा गावाचा पट्टा माझा आहे हा हा हे सगळा दिसतोय ते सगळा आपलाच आहे बर मग काय अडचण आहे तुम्हाला अडचण काय नाही हा बर मी काय म्हणतो ऐका आता हा हा दिली पोरगी तुम्हाला म्या दिली म्हणजे आम्ही काय तसं एवढं समजलंय मी सकाळ गावात आमच्या आबरू घालवले गल्ली बोळ उडकून आलाय तुम्ही आणि तशी करतोय आम्ही आधी वजनात आणणं आमचा घराणं पण घरंदाज आहे आमचं पण महाराष्ट्रात नाव आहे हा आम्हाला पण आता धर 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 कापते माणसं हे 10 एकराचं फलाट आहे ना हे आपच आहे बर जमीन दाखवत आहे बर का ती काय जमते का असे फायटर भाऊ काय ही जमीन सगळी माझी आहे ही भाऊ माझा आहे मला पोरगी द्यायची ना इकडे काय राव लगेच उठून पळायला लागलाय त्याला कराय दिले हो. कराय दिली ती माझीच म्हणतय आमच्या गावात अशी 10-12 येडी आहे ती. तुम्ही टेन्शन कोणाला येणं म्हणताय तुम्ही लगा होती इकडे काय हे लगा माझ्या पोराचं लगीन ठरायला लागलोय ठरत आलोय लगा का म्हणून पिडायला लागलाय तू का म्हणून पिडायला लागलाय म्हणजे लोक काय जमिनी दाखवून तुम्ही पोराई लग्न करताय का अरे लगा माझी जमीन आहे की कुणाची जमीन जमीन माझी आहे काका आता कसं करायचं काका हा माझी जमीन आहे गाव माझाच आहे सांगू दे हा. ए, काका थांबा. अरे राहू दे की थांबा. रात्री माझ्या बाच्यान दारा धरले ते गावात ए, लगा काय लावला होता का बस हा का बसा खाली ऐका मला पोरीचं लगीनच करायचं होतर हा ऐकून घ्या की जरा सांगतो की जमीन माझा उताराच्या 80 एकर जमीन आहे आमची काका 40 आणि माझी 40 काय आहे तुम्हाला सांगून माहित आहे हे आमच्या घरात दुश्मन आहे तर बाबा गावात या डोक्यावर परिणाम झालाय फायटर बाबा पाया पडते कुणाच्या माझ्या पाया पडू नका बाच्या हे बघ ह्या बांधापासून त्या बांधापासून आपला आहे माझी जमीन आहे माझी कुणाची जमीन माझी आहे की माझी जमीन आहे तुमची आहे दवा लगा माझी जमीन आहे का काय पेड दत्रे मामा सांगा की संबंधीचा विषय आहे थांबा जरा पाया पडतो म्हणलो होतो माझी जमीन आहे माझी मला जाऊन करू दे पोराला की मी काय गावाची दावायला लागलो का काकाकडे घ्यायची जमीन तुमची जमीन काका नावावर आहे ते आमची कोणाही पण नाव हा. तुमची नाही ना मिटलं. आमची दाखवू नका जमीन तुमचं तुम्ही कोणाची पण दाखवा आमची जमीन दाखवाई नाही जरा साईडला अण्णा इकडे आपा वकील साहेब इकडे अहो मी काय म्हणतो अण्णा साहेब इकडे सरपंच इकडे तुमच्या 80 एकर पाडाक आहे हा सगळ्याला माहिती आहे ए बाबा असली 80 होती एकर पाडाक नाही ही आमचीच रान आहे अण्णा तुम्हाला पण ज्ञान गेल्यावर करून ही माझं रान आहे तुम्ही सगळ्यांनी मेळ केलाय ही माझं रान आहे हा. फायटर भाऊ नाही फायटर भाऊ लगीन मोडायसाठी आलाय ती माझा गाव आहे असं आहे गहू माझा आहे भाऊ पाहुणा गेल्या होता जर माझा आहे म्हणला तर मग कान पाडीतच पाडीत मामा काय म्हणणार की काल दार धरताना आपल्या रानात कोण संडास करतोय रोज ते जाऊ दे बाच्या पण एक सांगतो कोण ती रान माझा आहे कोण संडास काय संडास कोण करते माझ्या रान कोण संडास काय नाही नाही
पोरगा जाऊ दे का बाचा बाचा बोलो पैलवान पैलवान बोलो बाचा लग्न करायचं परश्या लग्न केलं मग पाहुणं काय म्हणते सांगायला आले समजून हो. अहो माझं राव नाही ते माझंच म्हणायला लागलाय अहो पाहुणं या समजून तुम्ही सांगताय हो त्या गोळ्या चुकले त्या तिथे येड्यात करायला लागले पाहुणं पाहुणे ते आमच्या गावचं येड आहे नाही द्यायला मना धरू नका आमच्या नाताला कोण लागत नाही गहू आमचा आहे ती लगीन मोडायसाठी आली ती तुम्ही उगा मन पातळ करू नका आणि देऊन टाका आज ते कसली बरं काळी नक्की चपटी कसली बरं असू द्या. ठीक आहे ते एकदा आम्ही लगीन करू जाऊ तर मग गावात कोणाला पिपाणीच वाजू देत नाही हा घरानं लय घाण पडायचं मुलगी देऊ नका कळतंय का नाही पाहुणे काय म्हणते ती हा? काय नाही लय मनावर धरू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही लय आता वाढवत बसू नका पोरगी सरळ देऊन टाका काय पाय दुखू देत येड आहे नका. ती गावचं हो. मांडवाला येल चाललेला माणसं खोडते तुम्हाला कळत काय का हिरू दकलं मायंदाळी हो हो की आम्हाला लढते फिरले तुम्ही का नाही बापू, पिपानं वाजून देईन ना गावात ठीक आहे तुमची पोरगला चांगलाय हा. ऐका पोराचा बा उचली आहे गावचा उचली आहे मला काय करायचं? उचलून घेऊन पळून जातोय तुम्हाला काय पाहिजे पोरग पाहिजे हो चांगलं पोरगा पाहिजे बात समज काय सांग मला काय करायचंय तुम्हाला पाहुणा बर मी आहे का नाही जमीन माझी आहे पोरगी द्यायची का नाही तुमचं तुम्ही ठरवायचं ते म्हणते पाहुणा घाण पडेल ऐकू नका त्या काय असू द्या आता काय करू नका असू द्या आता काय तुम्ही पोरगी देणार आहे का नाही पोरगी देणार आहे का नाही तुम्ही हा दिली पाहुणा आपा ते नेत्यातले बसते बरोबर आहे तुम्ही बोलताय आई बरोबर आहे ना बरोबर आहे आई देणार आहे का नाही देतो असं म्हणत तसं म्हणत आमच्या गावात आलाय हा. राहू दे राहू दे. हा. काय करताय अहो माझा म्हणते ते इथे. तुम्ही सोडलं तरी अहो खरं आहे त्यांचं ते बोलते ते रीतीतलं आई बर दिली दिली चला बस का अण्णा अशा नवीन ठरते नाही का बापू तुम्ही पै पाहुणं आलं तर याला बडवताय बडवतोय कुठं गाव अंगावर नव्हतं ते पाय दाबत होतं बापू आमचा स्वभाव तसा आहे आम्ही तसं नाही मनान लय चांगला आहे बर 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 तुम्हाला सांगतो द्या हं? हा कसली पण असू दे, आम्ही करायला तयार आहे बरं. आम्हाला फोटो सकट जाऊ नका डायरेक्ट वरडा आम्ही बघा येतो तुमच्या बर ठीक आहे चालेल मनानं लय चांगलाय तो पण गुन्हानं घाण आहे ते. असू द्या असू द्या असू द्या धाड 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 असू द्या असू द्या पाहुणा बी आलाय पाहुणा बी आलाय पाहुणं बेहू नका येऊ नका पाहुणे येऊ नका आम्ही त्यांचे अजून दोघं कुठं आहेत हाय दोघं माग आहेत अजून त्यांना थोड्या वेळाने. तिकडेच पाठवा त्यांना बोलवता आता त्यांना फोन लावला पाहिजे बघू आता फोन लावून दिले ती बघू आता कसं त्यांना बोलाव त्यांचा बी सत्कार होती आपली लय पण सत्कार मला चांगला केलाय तुम्ही हो, आमच्यात मानपान मिळतो कोण बी पाहुणा लेट होतं पण मिळतो पाहुणं होय म्हणले आता आपलं जेवण पाणी ते काय म्हणते का त्या फायटर भावाच्या डोक्यावर जरा परिणाम परिणाम ती मग आमची जमीन आहे ती आमचीच म्हणतंय पहिलवान घेऊन ये म्हणून सांगितलं तुला बघा अजून चालू आहे तुमचं करायला नाही आपल्याला देतो म्हणले पोरगी तुम्हाला ह्यांना बापू हम्म. सांगा अजून पण भाऊ भाऊ तुम्ही कातणीला आलाय का होतय लगेच आता पाहुणा होय म्हणलाय कसा का कोणाच्या म्हणलाय लोकांची जमीन दाखवून काय लोक काय कोणा दाखवले माझी जमीन आहे ती बरं असू दे तुम्ही तू आम- माझीच म्हणतो मरतोय. राहू द्या लय अहो, राहू द्या आता काका पाया कशाला राहू द्या. पडताय पाया कशाला पडताय? पायथ्यान अहो, देईल पोरगी नाही तर जाईल बोंबलत पायथ्यान कुठं आहे इकडं आपल्या घरात त्याचं घरा नाही आपण लय जी करायचं नाही बरोबर पाय म्हणून त्याच्यानं पाया कशाला पडताय पायथ्यान हुडकतोय पाया पडतोय माझ्या पायातलं पायतान नेलं कोणी माझं बोंबाला. इकडे मागे गेल्यामुळे त्यात हुडकतो का होणार ते असं केल्यावर देतील या पोरगी देते ते, काय करते त्याला काही कालवा तुमचा अशी लग्न ठरवलं आलोय आपण अहो मग या पुढे पुढे या काय तुम्ही मारामारी करताय काय करताय काय चपले पटतंय का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना पुढे दत्त या मामा ते हे दत्रे मामा तिसरंच या पुढे तुम्ही पुढे या तुम्ही सांगा पाहुण्याला मी पाहुण्यात पाय सोडणार नाही तर ठरल्या शेवट मोडा पाय वाकडा करून खाली बस. काय मोडा माझं काय माहिती फायटरला घेऊ दे पुढे त्याशिवाय बिटत नाही फायटर तुम्ही बसायचं खाली कशाला बाळा पुढं आमच्या मीटिंग मध्ये काय नको त्याला ते आमची जमीन नाही ती आमची धावतोय आम्ही खरं सांगा की कशाला कालवा करताय? खरं सांगतो ही आमची जमीन आहे आमचा गाव आहे आता मला काय राहणं माहित नाही त्यामुळे मी काय बोलतो आमचाच गाव आहे मिटवून घ्या आणि आमचं जर नाही ती मोडायसाठी बिनकामाचे कुरगुडे करायला लागलाय त्याला सांगितलं होतं मी पाया पडलो नाक घासलं होतं तरी सुद्धा आलाय म्हणून आता चेंबवला
आणि असं टगी आपल्या गावात ना 10-12 इथं नडणार मला कुत्री. हा. पहिलवान बोलवतो. हा, 100 रुपये बोलवतो. पै पाहुण्या पुढे असे भांडणं करायचे नसते बरं दिसत नाही. माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम होईल. पोरगी मी तुम्हाला दिली आपा, हा. पण मला सोडा. सोडतो घ्यायला, सोडतो गाडीवर नेऊन सोडतो तुम्हाला. पण ती दुसरं दोघं कुठं आहेत? दुसरं दोघं मागायचं. आपा हा. पाहुणा धाड 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 करायला लागला. माझं काळी धडा धडा लागले उडायला. असल्या कारण आमच्या काय घालवलं. करायचं? काय झालं? मला तेवढंच जाऊ द्या. हा, आम्ही काय करतोय? आम्हाला पोरगी देताय का नाही? अहो तुम्हाला पोरगी माझी दिली, तुम्ही वाटेच्या पलीकडे जाऊ तर म्हणणार आहे, वाटेच्या पण पलीकडे मला गेलं का घेतो तुला म्हणणार. पण मला हितनं तुम्ही सोडा. सोडतो की अजून दोन कुठं आहेत? अण्णासाहेब 2 आहेत ना अजून, दोघं नाही त्यांना पण बोलवा. त्यांना बोला काहीतरी गावानं जायचं. त्या दोघांनी काय बांधून घालायचंय का? मान पान हे आम्ही देतो पाहुण्याचे. कधी माघारी असं घालवत नाही. त्या दोघांना बी बोलवा, मान देतो. मान दिला की आता फायटरला. पेट बिट निसूनच घालतो. एक काम करा, हा. त्यांना राहू द्या बोलवायचं. हा. त्यांना जेवाय खायला घालून घालवा. नाही मारचा बिरचा इथं मरली. बरं, फव नाही वाघ्याच कालवून चपात्या करायला सांगतो बायकोला. म्हणजे मग झालं विसरला का? काय झालं? मी काय सांगितलं होतं? नाही अहो मटण नसते अण्णा, मटण नसते का पाहुण्यात? पहिल्यांदा मटण करते तुम्ही, पहिल्यांदा पोळ्या जेवण. पोळ्या जेवण असते पहिल्यांदा. नाही, पहिल्यांदा गोडवा घ्या. पहिलं गोडवं घेतो आणि नंतर मग. नंतर मटण देतो. बर ठीक आहे ठीक आहे. मग ती दुसरं दोघे व्यवस्थित थांबा. नको नाही का का? थांबाय नको. जाऊया की फार दिसतंय मिटवून का दोघांच्या अजून वाट बघायची आहे. ए मग पाहुण्या पोरगे बघायला यायला काय कधी मग येऊ म्हणते ते विचारा की. सेल्फी घ्या एक पाहुण्यासंग. हा. सेल्फी घेऊ सेल्फी घ्यायचं काय नाही, पण पाहुण्यावर कधी जायचं विचारायचं. पाहुण्यावर कधी येऊ आमच्या? या कधी उद्या या नाही परवा दिवशी या. तयार आमच्यापेक्षा चांगली करणार का? हो 1 नंबर करणार तयारी. अशीच जोरात तयारी करणार जोरात. अशीच करणार. आम्हाला माहिती आहे तुम्ही, आम्हाला लोळत घालवणार घरला. अशी करतो तयारी, एकदम जोरात करतो. बस का मला काय वाटतं या दिवशी जावई बापू. जाऊ द्या अण्णा, जाऊ दे की आता काय काय. चला जेवण करा मग जावा. चला जेवण चला करून जा. चला जेवून झाला जाऊ दे. चला उठा. चला देतो म्हणले आता बापू. बर का. आणि जर बदलला बिदलला तर नाही नाही बदलत नाही. हो पाहुण्या, हो या इकडे अजून 30 एकर झाल्या. अजून तुम्हाला सांगतो बस मला बस 50 एकर बाकी आहे. आता बसा बसा, देऊ नका बसा. जा पाहुणे. घरानं घरंद असा आमचा. हाय बघितलं सगळं पाहून आता बाद झालं बघायचं. आपलं गाजभर खाऊ द्या आणि मला जाऊ द्या. जा तुम्ही चाल केव्हा येताय ती मला सांगा. जमीन बागा घ्या अजून राहिलेली. नाही नाही बाद झालं बाग बाग. अहो मोडायसाठी नासकी काय म्हणतात माहिती का? माझी जमीन आहे. माझी आम्ही आता काय इकडं एखादी येड असतं. 80 एकराचा पट्टा आहे आमचा. काळी घ्यायची मी नाही, माणूस उगवायची. मी काय म्हणतोय, बोला की. अजून बघायचं बघा परत ना नाही तुम्हाला बस बस बस. फिक्स झालंय म्हणून समजा. नाही आता बघितली तुमची जमीन 80 एकर. हा बाद झाला आता. बरं. मस्तपैकी जेवण बनवा. आता पाहुणं म्हणते ना झालंय हो, आता. ते- ते- तसं नाही, पुढे यान लिहून द्या आम्हाला अण्णा तुम्ही. आता ती म्हणते की ना. नाही नाही, तुम्ही लिहून द्या, गावानं सगळे लिहून द्या आम्हाला. ए, गावाचा काय संबंध नाही. तिथे यादी करते गेले हो. बापू हा. याची काय गरज नाही. शिल्पी काढा, ओळखू येते माणूस. ओळख तर गेल्यावर फडी काढायला लागला म्हणजे काय करणार? त्याला माहिती आहे काकासारखा वाईट कोण हा? आवाज ते गेले फक्त मान पान हो 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 1 नंबर करतो आणि जोरात करतो अजून. करतात पाहुणे. झालंय पाहुण तयार झाले. पाहुणे झालेत आता. माझी पण सोय करायची, 2 गालाचं काम खलाच. ही पण सांगायला नाही का पाहुणं. मग असं दे एखादा असतं बरं, ठीक तर. आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा. जरा फायटरला पाहुण्या जरा बोलायचं बोलू दे की त्यांना पण. चांगलं सांगायचं. चांगलं नाही सांगतो. चांगलंच सांगते पाहुणे या. पाहुणे जावा. आपली माणसं आहे ती. पाहुणं तुम्ही येड काय काय खाऊ. आपलं पै पाहुण्यास संबंध आहे होय हा होय. अहो त्या घाण पड्याला कशाला पोरगी द्यायला लागलाय. अहो, मी कशाला देतो या. हा. मला हितनं पहिलं निष्ठू द्या. हा. तुमच्या गावावर मग बघू. पोरं राहायची का नाही ते सगळे इकडे पोरं दिसायला लागेल तुम्हाला. काय करायचं. मग गावाकडे पोर आहे की नाही तुम्हाला. फसाद अडकलूया. हा मला हितनं पहिले निष्ठू द्या. हा. मी काय ह्यांना पोरगी देत नाही. बापू हा वकील साहेब हा आणि ते फायटर भाऊ हा. काय म्हणतात घाणपड घराना कशाला देत आहे. पाहुणा बी म्हणतोय मला फक्त इथं झटकू द्या तुम्ही पडून. मग पाहुण्याला तर काय आपल्याला ही करायचंय बे? मग तेच की 70 पाहुण्यात का मारायला लागलाय.
हा? वाचतोय घाण पडे नाही सोडणार याला आमची लग्न मोडतात हे कोल्हापुरी चप्पल आणून हा ना दोन आमच्या डोक्यात घ्या मिटून जाऊ द्या आप्पा जाऊ द्या. दोन दोन हाना आमच्या डोक्यात तुम्ही चपला हा ना वायशी अहो ठरत आलत कस तर बादशाह आडवी पडते पाहुणा कुठं आहे? पैलवान बोलो गेलाय पळून हा चल पाहुणे अहो भरपूर झालं मारणं हा? पाहुणा गेला अहो, पाहुणा तयार झालता पण हे येऊन गाणं केलाय सगळा हा ना अजून हा ना बस बाजू लय झालंय कुणाला हाणा? चल काय वाईट बघायचं का फायटर भाऊ चप्पल फायटर भाऊ चप्पल पुन्हा सोडा. जेव्हा बोलताय चप्पल चोरून घेऊन चाललाय काय कोल्हापुरी चप्पल आहे ती बादशाह दहावी 5,000 चप्पल आहे ती हा. आता तुडवीला अजून एकदा हा अण्णा सांगा ते बघ तू जाता मला तुडवता ना कसं लगीन होते बघ तू जाता कसा सोडेल बॉम्बलेत ना हिंदू देऊ बॉम्बलेत हिंडू द्या. हा हा लगीनच करणार नाही आम्हाला गरज नाही लगीन करा करणार नाही मग लगीन होऊ देत नसतो काय तुला सांगतो हा. एक महिना लगीन थांबवेल पण एका का चिरवेल करून दाखव लगीन करून दाखव सांगतो काय बोलू करून दाखव काय? तुला जाऊ दे का? ए हा बघा त्याला कुठं हात तू लावताय काय जेव्हा बोलतोय बापू? त्याला एका ठेकाच बोल. आबा लग्नाचं टेन्शन घेऊ नको लगीन आम्ही करीन नाही तर तसा सोडून मोकळा आता लगीनच करत नसतो काय? अरे आता म्हणू का नको करून हा, दाखव लगीन आम्ही करतच नाही हा. अरे भाऊ आणि हो देतो काय मी अरे होऊ दे मी हे देऊ, हो देतो का? भाऊ भाऊ की 5 पडते हा हो इथं टेकला चोळी सुट्टी जाणार नाही 100 पैलवान आहे 100 पैलवान फोन केला हा? तुला जाऊ दे ए. का मग? बादशाला हात लावाय नाही मग तुला तोडवेल माझ्याला हात लावायचं नाही काय